5 जागांवरचा प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. कसं पाहता महाविकास आघाडी आणि शिवसेनेचा परफॉर्मन्स? पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे उमेदवार नाहीत. महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वत्र आहेत विदर्भात. आणि मला खात्री आहे या वेळेला विदर्भात कोणी काही म्हणू द्यात, कोणाचेही सर्वे येऊ द्या, कोणाची परिवर्तनाची सुरुवात विदर्भातूनच होते. शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पक्ष पाहतच नाही, महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पाहतो. आता रामटेकला आमचा उमेदवार नाही, पण आम्ही रामटेकसाठी आत्ता बैठक बोलवली आहे. लोकांनी, आमचे लोक कामाला लागलेले आहेत. इतर सगळ्या मतदारसंघामध्ये असतात. हळूहळू आता रंग चढत जाईल. काल एबीपी माझा सी वोटरच्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश आणि त्यामध्ये शिवसेनेचं योगदान सर्वात जास्त होतं. जे काय त्यांनी दाखवले त्याच्याविषयी आम्ही सहमत नाही आहोत. आम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही 100% यश मिळवायच्या मार्गावर आहोत. हे तुमचे देवेंद्र फडणवीस म्हणतात काय 45+ त्यांच्यासाठी, त्यांचा आकडा काही असेल. त्यांना आता आकडे लावायची सवय आहे. त्या इलेक्शननंतर त्यांना त्याच धंद्यात पडावं लागेल, आकडे लावण्याच्या या भाजपला. पण महाराष्ट्रासह देशामध्ये, महाराष्ट्रात महाविकास आघाडी, देशात इंडिया आघाडी, देशामध्ये आम्ही साधारण 305 जागा जिंकतो. 305. जर मोदी 400 पार म्हणतात ना, आम्ही 400 पार म्हणणार, आम्ही 305. आमचं अनुमान 305चं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण 35+. आज रामनवमी मुख्यमंत्री रोड शोही करतायत आणि रामटेक या मतदारसंघातून उल्लेख केला, दिवसभर त्या ठिकाणी प्रचारात मुख्यमंत्री आहेत. चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांना तिकडे त्यांचा उमेदवार बदलावा लागला आहे, तुम्हाला माहीत असेल. मुख्यमंत्र्यांना त्यांचा विद्यमान खासदार त्याला ते उमेदवारी देऊ शकले नाही. त्यांनी रोड शो घेऊ द्या किंवा अजून कोणताही शो करू द्या, त्यांच्या हातात काही पडणार नाही विदर्भात. जेव्हा रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली होती तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले होते आम्ही पुढील काही दिवसात अयोध्येत जाऊ. आज रामनवमी अजूनपर्यंत मुख्यमंत्री अयोध्येत गेलेले नाही. असं आहे की त्यांचं जे रामावरती प्रेम आहे ते नकली आणि राजकीय ढोंगाचं प्रेम आहे. कोणत्याही लढ्यामध्ये ते नव्हते, कोणत्याही संघर्षात ते नव्हते, किंवा त्यांच्याबरोबर जे लोक गेले ते नव्हते. राम पळपुट्यांच्या मागे उभा राहत नाही. जे मैदानावर उभं राहून लढतात आत्मविश्वासानं, राम त्यांनाच पावतो, एवढंच मला माहिती आहे. इंदापूरमध्ये अजितदादांनी असं म्हटलं आहे की तुम्हाला पाहिजे तेवढी निधी देऊ, मात्र त्या प्रमाणात आम्हाला मशीनमध्ये बटन दाबा, अशा पद्धतीचं व्यापाऱ्यांना आव्हान केलं. स्वतः एक व्यापारी आहेत ते, त्याच्यामुळे ते सौदाच करणार. मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहेत आणि त्यांनी मग प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत. त्यातले ते एक आहेत. चला, हा जो सगळा सर्वे आहे यामध्ये सर्वाधिक फटका जो बसताना बघता आपण तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बसला. एकही जागा त्यांची निवडून येणार नाही असं. बघा, आम्ही सर्वे आणि या सगळ्या गोष्टीवरती आमचा विश्वास नाही. मीडिया कोणाच्या हातात आहे, कोणाच्या ताब्यात आहे हे सगळ्यांना माहिती आहे. लोकांच्या मनामध्ये प्रचंड खदखद आणि संताप आहे. आणि तो संताप जर आपण खरा मानला तर हे सर्वे, त्यांचे आकडे हे उडून जाते. कालच अमरावतीच्या ताई ज्या आहेत, खासदार ताई, त्या प्रथमच खऱ्या बोलल्या की मोदीची लाटच नाही, मोदीची हवा नाही. मोदींची हवा नाही हे नकळत का होईना त्यांनी सत्य सांगितलं. या देशामध्ये मोदींविषयी प्रचंड तिरस्कार आणि द्वेष निर्माण झाला, चीड निर्माण झाली. 10 वर्ष त्यांनी गंडवागंडवी केली, फसवाफसवी केली. आता ह्या वेळेला त्यांना ते जमणार नाही. हीच हवा आहे. सर,
प्रधानमंत्री ने कल कहा कि ममता बनर्जी राम नवमी का सेलिब्रेशन रोकना चाहती है। देखिए, प्रधानमंत्री को कहिए आप देश के प्रधानमंत्री हो, ये रामनवमी, ये नवमी, ये धार्मिक उत्सव, उससे बाहर आकर बात करो। आप विकास की बात करो, आप देश की सुरक्षा की बात करो, आप मणिपुर की बात करो, आप कश्मीरी पंडितों की हित की रक्षा की बात करो, आप महंगाई बेरोजगारी के ऊपर आपने क्या किया उसके ऊपर बात करो। ये ममता दीदी रामनवमी नहीं कर रही है या और कोई क्या कर रहा है, ये प्रधानमंत्री का काम है क्या? हाँ, ये प्रधानमंत्री का काम है? हाँ, ये गली के लोग भी इस प्रकार की बात नहीं करते। ये कौन से प्रधानमंत्री है? किसने बनाया प्रधानमंत्री? कल आम आदमी की पार्टी के कुछ नेता ने आरोप लगाया कि केजरीवाल के ऊपर आतंकवाद जैसा व्यवहार हो रहा है। डेफिनेटली होता है। मैं जेल में खुद जाकर आया हूँ, मैंने उसका अनुभव लिया है। जिस तरह से मोदी विरोधी जो लोग हैं उनको जेल में डाला जा रहा है, क्योंकि वो अगर बाहर रहेंगे तो मोदी जी को 100 सीट भी नहीं मिलेगी जब सब लोग प्रचार करेंगे उनके खिलाफ। तो अंदर जाकर उनका पूरा उनको यातना दी जा रही है, फैमिली को नहीं मिलने दिया जा रहा है, वकीलों से नहीं मिलना दिया जा रहा है, सब कुछ होता है। हमने सब देखा है, मैंने सब सहन किया है। गाजियाबाद में संविधान की गारंटी वो दे रहे हैं कि संविधान नहीं बदला जाएगा। विपक्ष मोदी की खुद की गारंटी नहीं आने की, मोदी क्या गारंटी देंगे? मोदी जी की खुद की गारंटी नहीं है आने की, तो मोदी की गारंटी को कौन पूछेगा? सर गाजियाबाद में आज